नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज दिवसभरात सर्वाधिक आणि सगळ्यात मोठी वादग्रस्त चर्चा होते ती अर्थातच पुण्यातल्या एका जागेच्या खरेदी संदर्भातली। अर्थातच पुण्यात 44 एकर जागा 300 कोटी रुपयांना विकत घेतली खरी, मात्र या जागेचा जो एक रजिस्टर टॅक्स भरणं अपेक्षित होतं तो मात्र केवळ आणि केवळ 500 रुपये भरून 21 कोटींचा टॅक्स कुठे ना कुठे भरल्यात आला नाही। इतकंच नाही तर या सगळ्यानंतर संबंधित जागा ही वतनाच्या मालकीची असून 300 कोटी रुपयांची जागा जी खरेदी झाली त्या जागेचं तिथलं व्हॅल्युएशन साधारण 20,000 स्क्वेअर फूट या निमित्तानं जर बघितलं तर 44 एकर जागेचा हिशोब जो आहे तो जवळपास 1600 ते 1800 कोटी रुपये एवढा मोठा आहे। मात्र मुळात या सगळ्या जागेची खरेदी वादात सापडली त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अर्थातच संबंधित व्यक्ती ज्यानं ही जागा विकत घेतली आणि ज्याची ही कंपनी आहे तो म्हणजे अर्थात पार्थ अजित पवार। पवार कुटुंबियातला एक ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा मोठा मुलगा आणि या संपूर्ण जागे प्रकरणी वादग्रस्त भूमिका म्हणून पार्थ पवार यांची ही सगळी खरेदी पाहिली जाते। एकंदरीत बघितलं तर अगदी साधारण प्रश्न आहे, एखाद्या साध्या नागरिकानं राज्यात कुठेही 50, 55, 60 लाखाचं घर देखील घेतलं तर 5% महिलेला आणि 6% पुरुषाला म्हणजे जवळपास 4 ते 5 लाख रुपये त्यांना टॅक्स रुपी भरावे लागतात। रजिस्टर ऑफिसमध्ये ते सगळं केलं जातं आणि हा सगळा निधी जो आहे तो सरकारी तिजोरीतच येतो आणि यातनं राज्यभरातली अनेक लोकोपयोगी कामं होतात। मात्र 300 कोटी रुपयाची जागा खरेदी होते, त्याचा टॅक्स जर आपण बघितला तर जवळपास 21 कोटी रुपये टॅक्स बसणं अपेक्षित होतं। मात्र 500 रुपये नाममात्र शुल्कामध्ये ही जागा खरेदी केली गेली। अगदी काही हजारांमध्ये रजिस्ट्रेशन चार्जेस घेतले गेले आणि मी परत एकदा सांगतोय की जरी 300 कोटीची खरेदी झाली असेल तरी जागा मात्र 1800 ते 2000 कोटींच्या घरात त्याची किंमत आहे असं स्थानिक जागेचे आजूबाजूचे भाव जर बघितले तर ते दिसतंय। पुण्यासारख्या ठिकाणी शहर जिथं लागू पडतं आणि शहराच्या मध्यभागी 44-45 एकरचा एक जागा अशा पद्धतीनं खरेदी होते। त्या ठिकाणी एक मोठा जागा जी आहे ती ग्रॅब झाल्यानंतर एक मोठं त्या ठिकाणी एक सेंटर बनणार होतं, त्यांना हजारोंच्या संख्येने तिथली विक्री होणार होती। मात्र त्याआधीच हे प्रकरण उघडकीस आलं। खरं तर या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती ही खूप मोठी आहे। मात्र आज दिवसभरात या सगळ्यामध्ये नेमकं काय घडलं आपण अगदी थोडक्यात आढावा घेणार आहेत। आज सकाळी जी बातमी ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस तात्काळ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की यापैकी ज्यांनी कुणी गैरव्यवहार केलेले आहेत त्यापैकी एकालाही सोडण्यात येणार नाही। म्हणजेच संबंधित जे कोणी यामध्ये असतील, मग तो तहसीलदार असेल, रजिस्टर ऑफिस असेल, संबंधित यंत्रणा असेल, जमीन विक्री प्रकरणामध्ये आणि रजिस्टर ऑफिसमधील सगळे संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल आणि त्यानुसार कारवाईला अगदी काही मिनिटातच म्हणलं तरी हरकत नाही, कारण माध्यमांशी बोलल्यानंतर अगदी तासाभरात संबंधित तहसीलदाराचं निलंबन झालं होतं। त्याचसोबत रजिस्ट्रार जे कोणी आहेत त्या ठिकाणी ज्या व्यवहारात अधिकारी होते त्यांच्यावर देखील चौकशी समिती नेमण्यात आली। महसूल मंत्र्यांचेच खरगे, विकास खरगे जे की IAS आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत महसूल विभाग हा त्यांनी प्रशासकीय प्रमुख म्हणून त्यांची भूमिका तिथं महत्त्वाची आहे, त्यांच्या ताब्यात लगेच याबद्दलची एक चौकशी समिती नेमण्यात आली आणि तात्काळ कारवाईला सुरुवात देखील झाली। हे सगळं प्रकरण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं प्रशासकीय पातळीवर याचं हस्तांतरण झालं, प्रशासकीय पातळीवर सह्या झाल्या, त्या सगळ्यांवर कारवाई होईलच। मात्र आता मुद्दा येतो तो अर्थात पार्थ अजित पवार यांचा। उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा, मोठा मुलगा असणारा पार्थ अजित पवार या सगळ्या व्यवहारामध्ये त्याची सही दिसते। त्याचा पार्टनर हा देखील पद्मसिंह पाटील यांचा पुतण्या ज्याला आपण म्हणू शकतो आणि तो देखील मूळ धाराशिवचा जरी असला तरी आधीपासूनच सुनेत्रा पवार यांच्या अतिशय जवळचा म्हणजे नातेवाईक तो आहे आणि हाच तो त्या पूर्ण याच्यामध्ये पार्टनर होता। पार्थ आणि पाटील कुटुंबीय म्हणजे पवार आणि पाटील कुटुंबियांमध्ये हा व्यवहार झाला, दोघांनी मिळून ती जागा घेतली। मात्र एकंदरीत जर बघितलं आता अनेक नवनवीन खुलासे, मुळात ती जागा विकता येत होती का, जर विकता येत असेल तर 300 कोटींची खरंच ती जागा होती का, 300 कोटीची जागा जरी ती असली तरी 300 कोटींना लागणारा सरकारी टॅक्स किंवा त्याची जी संपूर्ण रक्कम आहे
ती खात्यामध्ये भरली गेली का, महसूल विभागाला त्याची पावती फाडली गेली का, आणि जर तसं नसेल झालं तर कोणत्या विशेष अधिकारांतर्गत, कोणत्या कायद्याअंतर्गत 21 कोटीच्या ऐवजी 500 रुपयात ही जागा पार्थ पवार यांच्या नावावर करण्यात आली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस शोधायचा प्रयत्न केला, अर्थात कुठल्या ना कुठल्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय, कुठल्या ना कुठल्या राजकीय वरदहस्ताशिवाय संबंधित व्यवहार होणं हे शक्य नाही. मग पार्थ अजित पवारांनी संपूर्णपणे राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांकडून किंवा महसूल विभागाकडून काही प्रेशर आणलं होतं का? अर्थात एकंदरीत बघितलं तर महसूल विभाग हा महायुतीच्या सरकारमध्ये भाजपकडे आहे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अनेक कामांची चांगली चर्चा मागच्या काळात होताना दिसते. मात्र या संपूर्ण व्यवहारामध्ये त्यांचा कोणताही हस्तक्षेप झाला होता का, त्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की याबाबत कोणालाही सोडणार नाही. याचाच अर्थ भाजपकडून किंवा संबंधित महसूल मंत्र्यांकडून या व्यवहारामध्ये कोणत्याही पद्धतीनं राजकीय वरदहस्त, राजकीय हस्तक्षेप झालेला नाहीये. संबंधित प्रकरणाची ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, खरं तर लगेचच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं संबंधित जागेसंदर्भात जे जे काही झालं असेल त्या संदर्भातली चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याचा व्यवस्थितपणे पाठपुरावा करत संबंधितांवर कारवाई केली जाईल. अर्थात प्रशासकीय पातळीवर कारवाईला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला राजकीय पातळीवर मात्र याचं काय पडसाद उमटतायत ते देखील पाहावं लागेल. सर्वात आधी थोडंसं मागं जात पुण्यातलंच प्रकरण असल्या कारणानं त्याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. म्हणजेच पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी जैन बोर्डिंगच्या जागेसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांचं नाव आलं आणि त्या संबंधित जागेचा व्यवहार देखील मागे पडला. अर्थात तो व्यवहार रद्द करावा लागला. अगदी महिनाभर संपूर्णपणे या सगळ्या जागेच्या संदर्भात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. भाजपचा एक केंद्रीय राज्यमंत्री या प्रकरणात थेटपणे निशाण्यावर होता. मात्र त्यावेळी पवार जे की पुणे आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक चांगलं प्रस्थ आपलं ते राखून होते. आत्ताही काही प्रमाणात पुण्यामध्ये जरी भाजपची एखादी मागच्या वेळी सत्ता होती तरी देखील येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा एक मोठा सेट इथं आहे. एक राजकीय वर्तुळातली चर्चा अशी देखील रंगताना दिसते की मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण ज्यावेळी सुरू होतं, मुरलीधर मोहोळ हे ज्यावेळी निशाणावर होते त्यावेळी मात्र पवारांनी, खास करून अजित पवार आणि या संपूर्ण राष्ट्रवादीनं शांत राहण्याची भूमिका घेतली. अर्थात थेटपणे आरोप जरी टाळले असले तरी मात्र या सगळ्या प्रकरणाचा फायदा कुठे ना कुठे राष्ट्रवादीला येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, महानगरपालिकेमध्ये कसं मिळवता येईल यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. याच अनुषंगानं मागच्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेली ऑलिम्पिक अध्यक्षपदाची निवडणूक यामध्ये देखील थेटपणे मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार हा संघर्ष पाहायला मिळाला. हा संघर्ष होत असताना थेटपणे अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या लोकांवर गुन्हे देखील दाखल झाले. म्हणजे वरवरचा हा संघर्ष नव्हता तर थेटपणे अंगावर घेण्याची भूमिका ही भाजपनं ठेवली होती. एकंदरीत जर बघितलं महापालिका किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना एनर्जी किंवा एक चांगला बूस्टर डोस देण्यासाठी आपल्या नेत्यावर कुठे ना कुठे जोरदार काही ना काही होणं अपेक्षित असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर एका बाजूला मुरलीधर मोहोळ निशाणावर येत असताना कुठेतरी भाजपचा कार्यकर्ता खचलेला होता. मात्र आता दुसऱ्या बाजूला त्यांचा पुण्यातला प्रमुख शत्रू जर एकटं लढायचं झालं किंवा सोळाबळ लढायची तयारी जर असली तर सगळ्यात मोठा शत्रू अर्थात अजित पवार किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी आहे. दुसऱ्या पक्षांची तितकी म्हणावीची ताकद पुण्यात नाही आणि त्यामुळं त्यांच्या नेत्यावर ज्यावेळेस आरोप होत होते त्यावेळेस इतरांनी जर वाट बघायची किंवा अगदी आहिस्ता भूमिका जर घेतली असेल तर आता मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि त्याचं जमीन प्रकरण, वादग्रस्त जमीन प्रकरण बाहेर होणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठा बूस्टर डोस ठरू शकतो. एकंदरीत बघितलं तर सत्तेत सामील केल्यानंतर अजित पवार यांच्याबाबत भाजपमध्ये फारशी स्थानिक पातळीवर किंवा कार्यकर्ता पातळीवर खूप ॲक्सेप्टन्स जरी मिळाला नव्हता तरी मात्र येत्या काळात याचे पडसाद पश्चिम महाराष्ट्र, पुणे सारख्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील आणि त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता यामध्ये चांगलाच बूस्टर डोसवर गेलेला पाहायला मिळेल. हे सगळं झालं तरी दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी देखील तात्काळ प्रतिक्रिया देत आपली देखील याबद्दल मत जे आहे ते व्यक्त केले की या संपूर्ण व्यवहारा प्रकरणात त्यांना माहिती नव्हतं. याचाच अर्थ त्यांचं नाव वापरून संबंधित संपूर्ण जमीन खरेदी प्रकरण पार्थ पवार यांनी पार पाडलं का आणि जर असं झालं असेल तर पार्थ पवार यांच्या बाबतीत देखील कायदेशीर कारवाईला अजित पवार यांचं समर्थन आहे का आणि असेल तर मग नेमकं काय कारवाई होणार हे देखील बघितलं. दुसऱ्या बाजूला वारंवार शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यापासून सगळीकडे राजकीय वर्तुळात वारंवार एक दबक्या आवाजात चर्चा असते, पवार पवार एक है आणि एक है तो सेफ है. पवार फॅमिली ज्यावेळेस फॅमिलीचा मुद्दा येतो, निवडणुकांच्या बाबतीत असेल किंवा एकमेकांच्या समोरच्या बाबतीत मुद्दा असेल, काहीसा हातचा राखून, काहीसा अंतर राखून एकमेकांवर टोकाची टीका करणं ते टाळतात. आज दिवसभरात जर बघितलं तर पार्थ पवार हा दिवसभरात सगळ्यांच्या निशाण्यावर असताना
मग त्या सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, स्वतः अजित पवार असतील. अजित पवारांनी देखील स्पष्टपणे सांगितले की कोणीही असेल यामध्ये तरी त्यावर संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. मात्र दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे यांनी मात्र पार्थ पवार याचं नकळतपणे समर्थन केले असंच म्हणावं लागेल. कारण त्या स्पष्टपणे म्हणल्या की मी पार्थशी बोलले, पार्थनी मला सांगितलं की आत्या यामध्ये काही गैर नाही, व्यवहार सगळा व्यवस्थित झालेला आहे. याचाच अर्थ कुठे ना कुठे सुप्रिया सुळे या पार्थ पवारची बाजू मांडताना माध्यमांसमोर दिसल्या. दुसऱ्या बाजूला रोहित पवार देखील या सगळ्या इतर सगळ्या प्रकरणावर ते दररोज दिवस रात्र बोलत असतात, थेटपणे टीका करत असतात, अनेक आरोपाच्या फैरी त्यांच्याकडून जात असतात. मात्र आज पार्थ पवार यांचा जेव्हा विषय आलाय आणि या जागेसंदर्भात चर्चा होते, त्यांच्याकडून मात्र थेटपणे टार्गेट केलेलं जात नाहीये. याचाच अर्थ पश्चिम महाराष्ट्र पुण्यासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही पवार एकत्र येऊन आपला सहकाराचा जो बेल्ट आहे तो तिथल्या आर्थिक नाड्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता का? आणि जर तसं होत असेल तर अशा टप्प्यावर भाजपकडून अजित पवारांना थेटपणे दिला गेलेला हा संदेश किंवा इशारा समजायचं का? या देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अर्थात येत्या काळात मग त्या महानगरपालिकाच्या निवडणुका असो किंवा इतर सगळ्याच निवडणुका असो, सत्तेत असताना मित्र पक्षांनी एकमेकांच्या विरोधात थेट टोकाची भूमिका घेऊ नये हा फॉर्म्युला ठरलेला असताना कोणी पडद्यामागं विरोधी पक्षातल्या काही सदस्यांची हात मिळवणी करू नये हा देखील तितकाच अलिखित नियम आहे. आणि त्यामुळे जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जरी स्वबळावरची भाषा होत असली, आपापलं लढून परत एकत्र येण्याची भाषा असली आणि मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टपणे सांगितलं असलं, तरी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काही वेगळ्या फॉर्म्युल्यांची चर्चा होत होती का? आणि जर तसं होत असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी थेटपणे अजित पवार यांना हा इशारा समजायचा का? याची देखील तितकीच मोठी चर्चा आहे. अर्थात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ज्यावेळी अजित पवार यांच्या ताब्यातून म्हणजेच राष्ट्रवादीच्या ताब्यातनं गेल्या, तर अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना सर्वाधिक लागलेली ही बाजू आहे. त्यांनी अनेकदा आपल्या जाहीर भाषणांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका हातातनं गेल्यानंतर त्याबद्दलचं खेद जो आहे तो त्यांनी व्यक्त केला होता की एवढं सगळं काम केलं मात्र तरी देखील लोकांनी माझ्या हातातनं ही पालिका काढून घेतली. जर त्यांच्या मनात ही बाब चलत असेल तर मात्र इतर ठिकाणी काही समीकरणं न जुळता भाजपकडून त्यांना दिलेला गेला हा संदेश आहे का? ही जरी गोष्ट असली, दुसऱ्या बाजूला आर्थिक व्यवहार ज्या ठिकाणी अजित पवार वारंवार राज्याच्या आर्थिक तिजोरीमध्ये आता पैसा नाहीये आणि सारखंच फुकट द्यायचं, फुकटची सवय कशाला अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवर बोलत असतील तर त्याची एक मोठी चर्चा झाली होती. मात्र दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच घरात 300 कोटीची जागा खरेदी होऊन पार्थ पवार यांनी 21 कोटी रुपयांचा टॅक्स देखील भरू नये याबाबत अजित पवार त्यांचं समर्थन करतात का हे देखील पाहावं लागेल. एखाद्या सामान्य नागरिकानं जर घर घेतलं तर आयुष्यभर हप्ते भरल्यानंतर देखील त्याचं व्याज, त्याचा परतावा आणि यासोबतच व्याज परतावा आयुष्यभर चालत राहतो. मात्र घर खरेदीच्या वेळी घर नावावर व्हायच्या दिवशीच रजिस्टर ऑफिसला 5 ते 6% महिला आणि पुरुषांना हा टॅक्स भरावा लागतो. मात्र दुसऱ्या बाजूला राजकीय हस्तक्षेपानं, राजकीय वरदहस्तानं अजित पवार यांचं नाव वापरलं का नाही वापरलं, अजित पवार यांच्याकडून त्याच्यावर दबाव टाकला का नाही टाकला, या सगळ्या गोष्टी येत्या काळात स्पष्ट होतील. मात्र स्पष्टपणे फरक उघड आहे. राजकीय घराण्यांमध्ये खास करून पवार कुटुंबियांमधला एक व्यक्ती 300 कोटींची जागा पुण्यात खरेदी करतो आणि टॅक्स स्वरूपात फक्त 500 रुपये भरतो, ही गोष्ट मात्र जनसामान्यांना पटणारी नाही. याचा मोठा फटका हा अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला येत्या काळात देखील बसू शकतो. कारण एकंदरीत बघितलं जरी महायुती म्हणून एकत्र असले तरी सत्तेत आता भाजपचे 137 आमदार आहेत आणि इतर 2 पक्ष सोबत आहेत, मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील. आणि या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षभराचा कार्यकाळ जर पाहिला तर कोणतीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नाही. मग तो मित्रपक्षांमध्ये दोन्ही पक्षातलं कोणीही असो, अगदी धनंजय मुंडेंचा राजीनामा असो, माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल असो किंवा इतर मंत्र्यांनी ज्या ज्या वेळी गोंधळ घातला त्यांना थेट भाषेत, थेट शब्दात मुख्य वेळी सबज देणं हे देवेंद्र फडणवीस यांनी कधीही सोडलेलं नाही. आणि त्यामुळं या प्रकरणांमधून आता राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांऐवजी थेटपणे राष्ट्रवादीचा सत्तेतल्या प्रमुख नेत्यालाच इशारा देण्याचं किंवा थेट मेसेज देण्याचं हे काम आहे का, यावर देखील राजकीय वर्तुळात एवढीच चर्चा होते. एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये मी एकटाच बॉस आणि बास आहे हा सांगण्याचा प्रयत्न करतायत का? कारण एकंदरीत बघितलं तर अशा पद्धतीनं कोणतीही चुकीची घटना, कोणताही चुकीचा व्यवहार, कोणतेही चुकीचं वादग्रस्त खरेदी विक्रीची प्रकरणं खपवून घेतली जाणार नाहीत. आज हा मेसेज
दिवसभरात जवळपास सगळ्यांनीच म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना सांगितल्यानंतर काही तासात या संदर्भातला आदेश जो आहे तो निलंबन होणं, त्यानंतरची चौकशी नेमणं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगणं की चौकशी होणार, कोणालाही सोडणं, ह्या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी तुम्ही नीट लक्षात घेतल्या तर पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडल्यात. पडद्यासमोर घडणाऱ्या गोष्टींपासून पडद्यामागच्या घडलेल्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळं मागच्या महिन्याभरात भाजपवर निशाणा साधणारा शांत म्हणजे अगदी थेटपणे कुणाचं नाव जरी आलं नसलं तरी पडद्यामागून भाजपवर खास करून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टार्गेट केल्यानंतर आता त्याची कुठे ना कुठे वसुली झाली आहे का, हाच मुद्दा या निमित्तानं मोडतोय. तुर्तास या वेबलाईव्हमध्ये इथंच थांबूयात. मात्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खास करून पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र यामध्ये जर पडद्यामागे विरोधी पक्षांसोबत खास करून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पडद्यांमागून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही करत असतील तर त्यासाठी हा सूचक इशारा असंच सध्या राजकीय वर्तुळात विषय शिजताना दिसतोय. हर्षद राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.